सत्य असेल तेच दिसेल. सोलापूर शहरालगतच्या मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील युवकांनी धुळवड निमित्तानं हिंदू स्मशानभूमींची स्वच्छता करून विदायकृतीशीलता जपली. मागील 5 वर्षापासून धुळवडी स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबवण्यात येते. या उपक्रमात आम्ही मंद्रुपकर उपक्रमातील युवक स्वयंस्फूर्तीनं सहभाग घेतात. दहन शेडमधील राख झाडांना घालून परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. काटेरी झाडी झुडपांनी वेढलेली बस स्थानकं परिसरातील हिंदू स्मशानभूमी काही तासांमध्ये स्वच्छ झाली. झाडून गोळा करण्यात आलेल्या 10 गाड्या कचरा पालापाचोळा गोळा करून खत निर्मिती प्रकल्पास पाठवण्यात आला. मंगळवार दिनांक 3 रोजी सकाळी 6:30 वाजता स्वच्छता मोहिमेस सुरुवात झाली. तरुणांनी हातामध्ये खराटा घेऊन स्मशानभूमी स्वच्छ करण्यास सुरुवात केली. काहींनी काटेरी झुडपं तोडायला सुरुवात केली. तासाभरात 15 ते 20 युवक जोडले गेले. स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी झाले. मुकेश खराडे यांनी स्वच्छता मोहिमेसाठी शेत शिवारातून तुरीच्या काड्या गोळा करून स्वतः खराटे तयार केले. विकास शिळे, जगन्नाथ खरात यांनी दहन शेडमधील राख झाडांभोवती टाकून शेडची स्वच्छता केली. सिद्धेश्वर नंदुरे, सचिन साठे यांनी दहन शेडची स्वच्छता केली. परिसर झाडून स्वच्छ केला. रवी केवटे यांनी अंत्यसंस्कारासाठी वापरलेल्या बांबूच्या झाडांना आधार दिला. श्याम गोसावी, अक्षय झेंडेकर, नितीन खराडे यांनी स्मशानभूमीतील कचरा इतर अनावश्यक वस्तू जाळून परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेत अवघ्या 8 वर्षाचा रितुल गोसावी व 11 वर्षाचे तनुजा केवटे या चिमुकल्यांनी खराटा हाती घेऊन स्मशानभूमीची स्वच्छता केली. मागील 5 वर्षापासून सातत्यानं सुरू असलेल्या स्मशानभूमी स्वच्छता अभियानाची प्रेरणा इतर गावातील युवक मंडळांनी घेतली आहे. त्या गावातील युवक तरुण मंडळाच्या मंद्रुपच्या युवकांची प्रेरणा घेऊन स्वतःच्या गावातील स्मशानभूमीची स्वच्छता करून गावामध्ये विदायकृतीशीलता जपत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.